नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लाकडे मॅथ्स बाय लाकडे या नवीन युट्यूब चॅनल आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 1 ते 100 पर्यंत जे काही वर्ग असेल अवघ्या 5 सेकंद मध्ये काढणार. किती? अवघ्या 5 सेकंदात काढणार आहेत. आणि 1 ते 100 पर्यंतचे वर्ग म्हणजे रिझनिंग मध्ये पण आपल्याला त्याचं काम पडेल आणि गणितामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वर्गाचे काम पडेल, जेणेकरून आपले कॅल्क्युलेशन अगदी कमी वेळात येण्याकरिता आपण जे वर्ग जर पाठांतर असले आपल्याला तर लवकरात येईल. परंतु 1 ते 100 पर्यंत जर वर्ग आपले पाठ होणे काही पॉसिबल आहेत का? नाही. तर आपण ते एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये अवघ्या 5 सेकंदात कसं उत्तर निघेल ते आपण आज बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो, सर्वप्रथम आपण ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच कोणत्याही अंकाच्या शेवटी काय असेल? शून्य असेल, है ना? शून्य असेल त्या संख्येचा वर्ग काढणं शिकणार आहोत. नंतर ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच ज्या संख्येच्या शेवटी किती लागून असेल? 5 लागून असेल. किती? 5 लागून असेल त्या संख्येचा वर्ग कसं 3 ते 5 सेकंद मध्ये कसा काढायचा ते शिकूया. नंतर मग आपल्याला जे काही 100 पर्यंत उरलेल्या संख्या आहेत त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा आपण ते आज शिकणार आहोत. तर बघा इथे 10चा वर्ग दिलेला आहे. किती दिलेला आहे? 10चा स्क्वेअर. म्हणजेच काय करायचं? पहा, 1 गुणिले 1 किती होते? 1. आणि किती? शून्यचा स्क्वेअर म्हणजेच किती? 2 वेळा लिहायचं शून्य. स्क्वेअर म्हणजेच काय लिहायचं? जो 1 जर शून्य असेल तर किती? 2 वेळा. 2 जर शून्य असेल तर किती? 4 वेळा. ठीक आहे. तर बघा म्हणजेच किती भेटलं आपल्याला? 2 शून्य. म्हणजेच किती भेटला आपल्याला? 100. किती भेटला? 10चा वर्ग किती भेटला? 100. त्याच प्रकारे 20चा म्हणजे बेदुनी 4 आणि 4 वर किती? 2 शून्य. 3 त्रिक 9. 9 वर किती? 2 शून्य. 4 चूक 16. 16 वर किती? 2 शून्य. नंतर बघा 5चा वर्ग 25. 25 वर किती? 2 शून्य. 6चा वर्ग 36. 36 वर 2 शून्य. 7चा वर्ग 49. 49 वर 2 शून्य. 8चा वर्ग 64 आणि 64 वर किती? 2 शून्य. 9चा वर्ग 81. 81 वर 2 आणि 100चा वर्ग 1 चा वर्ग किती? 1. आणि 2 शून्य आहे इथे, मग किती वाढणार इथे? 4 शून्य वाढणार. किती वाढणार? 4 शून्य. समजलं तुम्हाला? म्हणजेच आपण आता बघा ज्या संख्येच्या शेवटी शून्य असले ते काढलेलं आपण त्या संख्येचा काय काढला आपण? वर्ग काढलेला. काय काढलेला? वर्ग काढला. आणि जे वर्ग आहे साहजिक कोणाला पण माहित असेल, कोणालाही पण माहित असेल. परंतु आपण क्लासमध्ये काय शिकणार आहोत? बेसिक पासून पूर्ण म्हणजे 0 पासून तर ऍडव्हान्स पर्यंत. कितपर्यंत? ऍडव्हान्स पर्यंत. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट शिकणार आहोत, है ना? प्रत्येक गोष्ट शिकणार आहोत. तर बघा आता बघा नंतर आता ज्या संख्येच्या शेवटी किती? 5 असेल. का असेल? ज्या संख्येच्या शेवटी काय असणार? 5 असणार. त्याचा आपण वर्ग कसा काढायचा? तर काय करायचं? जे शेवटची संख्या आहे किती? एकच आणि किती? 5. त्याचा वर्ग करायचा. किती? 5 5 किती होतो? 25. 5 5 किती होतो? 25. आणि जी पहिली संख्या आहे, जी त्या संख्येमधली जी पहिली संख्या आहे म्हणजेच किती आहे? 1. त्याच्या समोरली संख्याने गुणायचं. म्हणजेच किती? 1 गुणिले 2 म्हणजे किती? 2. म्हणजेच आपल्याला काय भेटलं? 15चा स्क्वेअर किती भेटला आपल्याला? किती भेटला? 225. ठीक आहे. मग त्याच प्रकारे 25चा स्क्वेअर का होणार? 5 5 25 लिहून घेतले. अगोदर 25 लिहून घ्यायचे. ठीक आहे. नंतर बेत्री किती होणार? 6. म्हणजे 25चा स्क्वेअर किती भेटला आपल्याला? 625. नंतर बघा 35 पण त्याप्रमाणे 5 5 किती होणार? 25. आणि 3 चूक 12 म्हणजेच किती भेटला? 35चा स्क्वेअर किती भेटला? 1225. म्हणजे आपण काय करत आहे? शेवटला जे अंक आहे, जी शेवटली जी संख्या आहे, संख्येमधला जो अंक आहे 5, त्याचा स्क्वेअर करत आहे. आणि जे अगोदरला अंक आहे त्याचा काय करायचं? त्याच्या समोरल्या संख्येने गुणत आहे. काय करत आहे? समोरल्या संख्येने गुणत आहे. तर बघा आता बघा इथे किती? 45चा स्क्वेअर म्हणजे 5 5 किती होणार? 25. आणि 4 5 किती? 20. किती भेटले? 2025. किती भेटले आपल्याला? 2025. त्याचप्रमाणे 55चा बघा 5 5 25 आणि 5 30, है ना? त्याच प्रकारे 65 5 5 25 आणि 67 42. त्याच प्रकारे किती? 75चा 5 5 25 आणि 7 8 56. आणि त्याच प्रकारे 85 म्हणजेच किती होणार? 5 5 25 आणि 8 9 72. मग त्याच प्रकारे 95चा 5 5 25 आणि 9 9 10 90. या प्रकारे आपण कितीही पर्यंत आपण वर्ग काढू शकतो. कितीही कोणत्याही संख्येचा घ्या, 100च्या वरती कोणतीही संख्या घ्या, संख्येच्या शेवटी किती असेल? 5 असेल. किंवा
यामध्ये पण ज्या संख्येच्या शेवटी किती शून्य असेल, कितीही संख्या मोठी का असे ना, त्याचा वर्ग आपल्याला 3 ते 5 सेकंद मध्ये आपल्याला निघून जाईल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता बघा, आता काय शिकलो आपण, ज्या संख्येच्या शेवटी किती शून्य किंवा 5 असेल त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा. तर आता जर 0 आणि 5 नसेल तर मग काय करायचं किंवा कसं काय, म्हणजे 3 सेकंद ते 5 सेकंद मध्येच उत्तर निघेल. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक फॉर्म्युला आहे, थोडं मी छोटासाच फॉर्म्युला, तो आपल्याला आठवणी ठेवा. बी स्क्वेअर ए बी सी आणि ए स्क्वेअर, आणि कसा पकडायचा ते पण मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे. तर बघा, एक आपण उदाहरण घेऊ. नाही, 34चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. कितीचा काढायचा आहे, 34चा स्क्वेअर काढायचा आहे. तर काय करायचं माहितीये का, 34चा स्क्वेअर काढायचा. या संख्येला ए म्हणायचं. काय या म्हणजे 3ला, म्हणजे जे पहिली संख्या आहे त्याला काय म्हणायचं, ए म्हणायचं, आणि जी दुसरी संख्या आहे त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, बी म्हणायचं, आणि ही तिसरी संख्या आहे त्याला काय म्हणायचं, सी म्हणायचं. काय म्हणायचं, सी म्हणायचं. ठीक आहे. आता जर बघा, मग आपल्याला काय म्हणते, नियम काय म्हणतो, आणि नियम काय करतो, ज्या मागून सॉल्व्ह करत न्यायचं आहे ना. तर काय करायचं आपल्याला, बघा, बी स्क्वेअर म्हटलं, बी म्हणजे कोणता झाला, 4. 4चा वर्ग किती, 16. 4चा वर्ग किती, 16. 16 म्हणजे किती उरले, किती हातचा किती आला, 1. हातचा 1 तो घेऊन घ्यायचा. 4 चुकी झाले 16, हातचा किती 1 तो घेतला आपण. नंतर मग काय करायचं, एबीसी म्हणजे 3 गुणिला 4 गुणिला 2. एबीसी म्हणजे हा ए आहे, हा 4 बी आहे, हा सी आहे. म्हणजेच किती झालं बघा, 3 चौक 12, 12 दुनी 24, 24 ने किती झाले, हा हातचा 1 है ना, 24 ने 25, हातच्याले 2, हातच्याले 2. नंतर बघा मग काय म्हणते, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे किती, 3चा वर्ग, म्हणजे 3चा वर्ग किती, 9. 9 आणि 2 किती, 11. म्हणजेच आपल्याला काय भेटलं उत्तर, 34चा स्क्वेअर किती भेटला, किती, 34चा स्क्वेअर किती भेटला आपल्याला, 1156. किती भेटला, 1156. त्याच प्रकारे भरपूर सारे आपल्याला उदाहरणं सॉल्व्ह करायची. 57चा काढू, किती, 57चा. 7 7 49, 7 7 49, 7 4 है ना. किती नंतर ए बी सी, 5 7 35, 35 दुनी 70, 70 ने 4 74, हातच्याले 7, हातच्याले 7, आणि किती 5 5 25, 25 आणि 7 किती झाले, किती 32, किती 32. म्हणजेच आपल्याला 57चा वर्ग किती भेटला, 3249. किती, 3249. नंतर पुन्हा बघू आपण, कितीचा, 54चा काढू. कितीचा, 54चा म्हणजे 4चा वर्ग किती, 16, हातचाला 1. नंतर किती, 5 चौक 20, 20 दुनी 40 है ना, आणि 40 आणि 1 41, हातच्याले 4. मग 5चा वर्ग करायला लागेल. नंतर 5 5 25, 25 आणि 4 29. म्हणजेच आपल्याला 54चा वर्ग किती भेटला, 29 16. किती भेटला, 29 16. आणखी काही उदाहरण घेऊ आपण, बघा. हा, किती घेऊ आपण, 37 घेऊ. किती, 37. बघा, बी स्क्वेअर हा फॉर्म्युला थोडासा एकदम छोटासा फॉर्म्युला, म्हणजे काय दिलं आपल्याला, ए स्क्वेअर एबीसी आणि बी स्क्वेअर, ए स्क्वेअर एबीसी आणि बी स्क्वेअर. बघा, तर पहा, लक्ष द्या, बी स्क्वेअर म्हणजे 7चा वर्ग 49, 7 4 है ना. एबीसी म्हणजे 3 7 21, 21 आणि 42 ने 4 46, 7 4 है ना. नंतर मग 3चा वर्ग 9, 9 आणि 4 किती, 13. म्हणजे 37चा वर्ग किती भेटला आपल्याला, 1369. किती भेटला, 1369. ठीक आहे. नंतर आपण संख्या आणखी घेऊ, किती, 38 घेऊ. किती, 38. ठीक आहे, किती घेऊ, 38. बघा, 8चा वर्ग किती, 64, हातच्याले 6 है ना. 8चा वर्ग किती, 64, हातच्याले 6, आणि नंतर किती, 3 8 24, 24 दुनी 48, 48 ने 6 किती होते, 54, हातच्याले 5, आणि 3 3 9, 9 5 14, 9 5 14, म्हणजे 1444. किती भेटला आपल्याला, 1444. कशाचा वर्ग, 38चा वर्ग. कशाचा वर्ग, 38चा वर्ग. हा, नंतर बघा, नंतर काढू आपण कितीचा, 46चा काढू. कितीचा, 46चा वर्ग म्हणजे 6 6 किती झाले, 36 है ना. हातच्याले 3, 4 7 24, 24 दुनी
48 48 ने 3 51 हातच्याने 5 4 चूक 16 16 5 21 म्हणजे 46 चा वर्ग किती भेटला आपल्याला 21 16 46 चा वर्ग किती भेटला 21 16. याच प्रकारे तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आणि अवघ्या 5 ते 3 सेकंद मध्ये किती 3 ते 5 सेकंद मध्ये तुमचं उत्तर निघणार आहे. प्रॅक्टिस है ना. काय पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे याची. ठीक आहे. तर बघा 77चा स्क्वेअर करू किती 77चा स्क्वेअर. तर बघा साती साती किती होते 49 साती साती किती 49. आता बघा एबीसी साती साती 49 49 दोन्ही किती होते 98 किती 98. ठीक आहे. हाचे किती आले अगोदर आपले 4 आले है ना. तर 98 आणि 4 किती झाले 102 किती झाले 102 ची 2 हाचे आले 10. आता बघा साती साती 49 49 आणि 10 किती झाले 59 किती झाले 59. तर म्हणजेच आपल्याला किती भेटला 77चा स्क्वेअर किती भेटला 5929 5929. आणखी एक बघू आपण बघा 84चा काढू कितीचा 84चा वर्ग. तर बघा 4 चूक किती झाले 16 हाताला 1 4 चूक 16 हाताला 1. नंतर बघा 8 चूक 32 32 दुनी किती होते 64 64 ने किती झाले 65 हातच्याले 6 हातच्याले 6. आणि नंतर मग काय 8 8 64 64 ने 6 किती झाले 70 70 म्हणजे किती भेटला आपल्याला 84चा वर्ग 70 56 किती म्हणजे 7056 किती 7056. ठीक आहे. 94चा काढा 94चा बघा 94चा स्क्वेअर काढायचा 4 चूक किती झाले 16 हाताला 1 4 चूक 16 हाताला 1 9 चूक 36 36 दुनी 72 72 ने 73 73 सी 3 हातच्याले 7. मग काय करायचं ए चा स्क्वेअर ए म्हणजे काय 9 आहे काय 9 आहे म्हणजे 9चा स्क्वेअर किती 81 81 7 किती 88 किती 88. म्हणजेच आपल्याला काय भेटलं 94चा स्क्वेअर किती भेटला आपल्याला 8836 8836. मित्रांनो आता आपण काढू 66चा वर्ग किती 66चा वर्ग. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 6चा वर्ग किती 36 किती 36 हातचे किती आले 3 हातचे किती आले 3. नंतर मग 6 6 36 36 दुनी 72 72 आणि 3 किती झाले 75 किती झाले 75 75 किती 5 हातचे किती आले 7 हातचे किती आले 7. नंतर मग काय करायला लागेल 6चा वर्ग किती 36 36 ने 7 किती 43 म्हणजेच किती भेटला आपल्याला 4356. 66चा वर्ग किती भेटला 4356. ठीक आहे. नंतर काढू आपण 69चा वर्ग किती 69चा वर्ग. म्हणजेच काय होणार 9 9 81 81 सी 1 हातचे आले 8. ठीक आहे. मग काय करायला लागलं आपल्याला 6 9 54 54 दोन्ही किती होते 108 108 ना 8 किती झाले 116 116 चे किती झाले 6 हातचे किती आले 10 हातचे किती आले 10. नंतर काय करावं लागेल 6चा वर्ग 36 36 ने 10 46 किती 46 म्हणजेच किती भेटलं आपल्याला 4661 4661. तर एक आपण शेवटला काढू किती 99चा वर्ग किती 99चा वर्ग. तर किती 9 9 किती झाले 81 81 हातचे आले 8 हातचे आले 8. ठीक आहे. तर मग काय करावं लागेल 9 9 81 81 दुनी किती होते 162 162 162 आणि 8 किती झाले 170 170 सी 0 हातचे किती आले 17 हातचे किती आले 17. नंतर मग काय करावं लागेल 81 9चा वर्ग किती आहे 81 81 17 किती झाले 98 किती 98 म्हणजेच किती भेटलं आपल्याला उत्तर 9801. 99चा स्क्वेअर किती भेटला 9801. या प्रकारे 100च नाही तर आपण किती पर्यंत आपण वर्ग काढू शकतो. एकदम शॉर्ट पद्धतीने 3 ते 5 सेकंद मध्ये मग आपण त्याचं उत्तर काढू शकतो. तर आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका जेणेकरून कोणता व्हिडिओ आपल्याकडून चुकता कामा नये.